आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज्यात महायुतीचाच ब्रँड राहणार। मुंबईमध्ये पालिकेसह राज्यातील सगळ्या निवडणुका भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र महायुती म्हणूनच लढणार। तर महायुतीच्या मोठ्या नेत्यांचा खासगीत बोलताना दावा। मनसेसोबत युतीसाठी आमच्याकडून अडथळा नाही, एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांची इच्छा। उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मनसेशी युती करण्याची चर्चा झाली तर राज ठाकरेंशीच होईल, राऊतांनी केलं स्पष्ट। सकारात्मक अशी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही, अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। मला असं वाटत नाही। समोरून वरिष्ठांपैकी कोणीतरी पुढे यावं। मनसेसोबतच्या युतीवरून आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर एकत्र येत असेल तर आम्ही मनापासून स्वागत करू, असंही वक्तव्य। मराठी माणसांसाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून सुद्धा स्वागतच। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती करण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। तर मुनगंटीवार जे बोलत आहेत त्यांचं स्वागत, राऊतांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांनी संकेत दिलेत म्हणजे ते होणारच नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होईल असं वाटत नाही, सुजय विखेंची टीका। साहेबांनी संकेत दिले म्हणजे होणारच नाही। तुम्ही 2 वर्ष वाट पहा, त्या पक्षामध्ये फक्त 2च लोक राहतील, माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब, बाकी तिसरं कोणी तिथं सापडणार नाही। तर त्यामुळे मला वाटत नाही की जे ते म्हणतायत ते होईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कुठेही संभाषण नाही, संजय शिरसाट यांचा दावा। आणि म्हणून ते एकत्र येणार नाही मी ठामपणे सांगतो। तर जरी ते एकत्र आले तर पहिले आप म्हणून कोण कुणाला भेटणार आहे याचं कुठेही काही नाहीये। हे फक्त अफवा चालू आहेत, या फक्त चर्चा चालू आहेत। यांच्या दोघांमध्ये कुठेही संभाषण झाल्याचं आतापर्यंत तरी घडलेलं नाही। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट। कराडला जेलमध्ये चपात्या आणि कपात चहा मिळतो, बडतर्फ PSI रणजित कासलेचा दावा। पहिल्यांदा गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे, तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी। आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का, 5 वाजता काहीतरी 4 वाजता मला नेलं आणि त्याला 5 वाजता चहा आला। म्हणजे त्याला कपामध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय। वाल्मिक कराडबाबत गौप्यस्फोट करेन म्हणून मला बीड कारागृहातनं हलवलं होतं, माझ्यामुळे कराडला बीड कारागृहात सुविधा देता आल्या नसत्या, बडतर्फ PSI रणजित कासलेचा आणखी एक मोठा दावा। सुरक्षेच्या कारणास्तव मला बीड मधून हलवलं त्या ठिकाणाहून, आणि सुरक्षेचं कारण नव्हतं।